देवाक सांगायचे की आमकां चांगली शिकार गावान दे आणि शिकारी दरम्यान जी कोण लोक आमच्या सोबत असत त्यांची रक्षा कर असा काहीसा गाराणा घालून आम्ही सगळेजण शिकारीक जाऊक निघालो. अरे यांच्यासोबत उगाचिलो गपचूप गाडयेतच बसाक होया होता. आता हयव नाय आणि थयव नाय. अरे कशाक घाबरतास? मी असे ना, मी हैसुरलोच असे. मी दाखवते तुमका रस्तो. पुढे इलव म्हणजे नेमके खंय इलव आणि या जागेचं नाव काय? तसं तो म्हणालो बागवाडी. बागवाडी असाई. तेवढ्यात आबा म्हणाले, अरे तुम्ही काय बोलता असता तुमका समजता काय? अरे तुमका माहिती तो महादेव कदम कोण तो? मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण राजापूरमधल्या पाचल गावात घडलेलो एक सत्य अनुभव बघणार असो. यो अनुभव आपले सबस्क्रायबर ओमकार शेटिये यांनी आपल्यासाठी पाठवलेलो असा. रात्रीच्या वेळेक शिकारीक जाताना इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव असा. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. आम्ही तेव्हा खूप लहान होतो, तरी 7वी-8वीचे इयत्तेत असू. तेव्हा आम्ही मुंबईत राहायचो आणि आमच्या शेजारी एक काका होते. त्यांचं आडनाव होता खापणे. त्यांच्याच गावात मी आईवडिलांसोबत एप्रिल-मेच्या सुट्टीत गेलो होतोय. त्यांचं गाव होता राजापूर. ते राजापुरातल्या पाचल या गावात राहायचे. माका तेव्हा गावाकडे जाऊ खूप आवडायचा. पण ह्या वेळेक मात्र आम्ही एका नवीन गावात जाणार होतो, त्या म्हणजे आमच्या काकांचं गाव. आम्ही सगळेजण राजापुरात जाऊन पोचलो आणि मस्तपैकी रात्रीचं जेवण वगैरे करून खळ्यात सगळेजण गप्पा मारत बसले होते. आमच्या काकांचे थंय नातेवाईक होते. त्यांची सुद्धा मुलं होती आणि त्यांच्याशी माझी चांगली मैत्री जमली होती. आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो आणि ते सगळेजण माका त्यांचं गाव फिरवणार होते. त्यांच्या गावात काय काय असा ते दाखवणार होते. ते गावात काय काय मजा मस्ती करतात, काय काय खातात, खय खय फिरतात, त्या सगळा माका दाखवणार होते. आणि हा आमचा आधीच ठरला होता. आम्ही सगळेजण खळ्यातच जमलो होतो. मोठ्यांची चर्चा बाजूक चालली होती आणि आम्ही बाकीची सगळी मुलं एका बाजूक बसून गप्पा गोष्टी करत होतो. तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो. चला रे, खूप उशीर होता. जाऊचा हा की नाही शिकारीक, की तुमचं बेत बदललो? शिकारीचं नाव ऐकून आमच्या सगळ्या लहान मुलांचे कान एकदम टवकारले आणि तेवढ्यात आमच्या बाजूक बसलेल्या खापणे काकांचा आवाज ऐकू गेलो. वय वय चला चला, भजन पण संपतीला. आता भजन झाला की देवाक गाराणा घालू कया, चांगली शिकार गावाक होई म्हणून. चला. तसे सगळेजण पटकन उठले आणि त्यांच्या मागसून चलाक लागले. आमचे खापणे काका होते ते गावातले एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. त्यांका सगळेजण आबा खापणे म्हणून म्हणायचे. पण काका खूप चांगले होते, एकदम लोभी, दानशूर आणि मुलांच्या प्रेमाकरिता तर ते कायव करूक तयार व्हायचे. त्यांका लहान मुलं खूप आवडायची. पण आमका तर माहीत होता की हे काय आमका शिकारीक नेवचे नाही. म्हणून आबांचो एक पुतणे होतो बाबू, तो आणि मी आम्ही एक चांगली शक्कल लढवलो. आम्ही पटकन त्यांका गाठलो आणि त्यांका सांगलो, काका तुम्ही आमका सुद्धा शिकारी घेऊन चला ना. आम्ही आधी कधी शिकार बघूक नाही. आज चांगली संधी असा, आम्ही तुमच्या सोबत राहतो. आम्ही तुमका काय त्रास देऊचो नाही. पण काका मात्र पहिल्यांदा नेऊक तयार नाही होते, कारण रात्रीची वेळ होती आणि त्या जंगलात हर तऱ्हेचे प्राणी असतले आणि जीवाक सुद्धा धोकोच असता. त्यामुळे ते नाहीच म्हणत होते. मग त्यांच्या पुतण्यानंतर त्यांचे पायच पकडल्यान आणि म्हणालो, काका हो असं काय करतास, आम्ही आता मोठे असव. तुम्ही जा सांगतलास तर आम्ही करतलो. तुम्ही काय घाबरा नको, आमका फक्त तुमच्या सोबत नेवा. मग कसा कसा करून आबा काका
आमकां दोगांक नेवूंक तयार जाले. आम्ही दोघे जण इतर पोरांपेक्षा त्यातल्या त्यात मोठे होतो. बाकी सगळेजण छोटे होते, त्यामुळे त्यांचा तर काय प्रश्न नाही होतो. आणि शेवटी आबा काका आमकां नेवूंक तयार झाले होते, ज्यामुळे आमकां खूप आनंद झालो होतो. पहिल्याच दिवशी म्हाका ह्या सगळा बघूक गावात असा मी स्वप्नात सुद्धा विचार केले नाही होतय. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच शिकार कशी करतात ता बघणार होतय. मग सगळेजण शिकार करूक निघाले. पण ती भयान काळ रात्र आज तागत माझ्या कायम लक्षात रावली असा. इतकी ती भयंकर काळ रात्र होती. सगळ्यात आधी ते सगळेजण गावच्या मंदिरात गेले आणि थंयच्या देवाक गाराणा घातल्यानी. जो कोण माणूस शिकारीक जायचो तो पहिल्यांदा देवाक गाराणा घालायचो. ते देवाक सांगायचे की आमकां चांगली शिकार गावान दे आणि शिकारी दरम्यान जी कोण लोक आमच्या सोबत असत त्यांची रक्षा कर. असा काहीचा गाराणा घालून आम्ही सगळेजण शिकारीक जाऊक निघालो. शिकारीक जाताना ती सगळी लोक जमवाजमव करूक लागले. जाता जाता काही गावकरी बंदुकी आणि काडतुसा घेवसाठी एका घरा शिरले आणि आमकां सगळ्यांका त्यांनी घराजवळच्या एका व्हाळाजवळ थांबाक सांगितल्याने होता. ते बंदुकी आणि काडतुसा घेऊन थंयच येणार होते आणि मग थंयसून आम्ही सगळे शिकारीक जाणार होतो. तरी थंय माझ्यासोबत माझो मित्र बाबू आणि त्यांचे मुंबईतले 5-6 मित्र होते. असे आम्ही 6-7 जण त्या गावकऱ्यांची वाट बघत बरोच वेळ त्या व्हाळावर उभे होतो. आणि माझे वडील, आबा काका आणि त्यांचे काही मित्र गाडीतच थांबले होते. ते काय त्या घरापर्यंत इले नाही होते. म्हणजे थोडक्यात सांगूचा तर आम्ही सगळे गाडीयेन शिकारीक जाणार होतो, पण बंदुकी आणूसाठी आम्ही त्या घराकडे इलं होतो. आणि काही जण ते बंदुका आणि काडतुशी आणूक त्या घरात गेले आणि आम्ही मात्र मध्येच काहीतरी एका व्हाळावर थांबलो होतो, ज्या ठिकाणी त्यांनी आमका थांबाक सांगितल्याने होता. आणि हयसूनच सुरुवात झाली आमच्या त्या काळ रात्रीची. आमच्यासोबत तेव्हा वयस्कर असा कोण नाही होता. जे कोण होते ते बंदुकी आणि काडतुशी आणूक गेले होते. आणि जे कोण थंय गेले होते ते येऊचा काय नाव घेत नाही होते. त्यामुळे त्या काळ्या कुट्ट आणि भयानक काळोखात आम्ही त्यांची वाट बघत होतो. आमका आता हयसून खंय जाऊचा हेचो काय पत्तो लागत नाही होतो, कारण आम्ही सगळे तसे नवीनच होतो. थंयसून आता ती लोक ज्या घरात गेली होती त्या घर तर सोडा, ते खंयच्या वाटेन गेले होते या सुद्धा आमका कळत नाही होता. आणि आमची गाडी होती ती एका डांबरी रस्त्यावर उभी होती, पण तो पण रस्तो काय आमका सापडत नाही होतो. आम्ही त्या रस्त्यापासून बराच अंतर आतमध्ये गेलो होतो. उभा रावान रावान पायाची लाकडा झाली होती. तसे सगळेजण मनाक लागले, अरे यांच्यासोबत उगाच इलो, गपचूप गाडीतच बसाक होया होता. आता हयव नाय आणि थयव नाय, आता नेमका जायचं खंय आणि ह्यांचो काय पत्तो लागत नाही. आणि हे खायच्या दुसऱ्या वाटेन तर नाही ना गेले, नाहीतरी दुसऱ्या वाटेन जायचे आणि आम्ही मात्र हयत त्यांची वाट बघत राहायचो. बघता बघता आता खूपच उशीर झालो होतो. येवाना तेंका येऊक होया होता, पण अजून ते काय इले नाही होते. शेवटी आम्ही ठरवलं की आता आपल्याकच हातपाय मारूक होये, पण आता नेमका जाऊचा खयच्या दिशेन, ह्या घराच्या दिशेन की आपल्या गाडीच्या दिशेन. अरे कशाक घाबरतास? मी असय ना, मी हैसूरलोच असय, मी दाखवते तुमका रस्तो. असा त्याने म्हटल्यावर आमच्या सगळ्यांची नजर त्याच्यावर पडली. जेमतेम 5 फुटापर्यंतची उंची, लुंगी आणि जुनी मळकटलेली एक बनियन आणि हातात एक भली मोठी काठी. वय जेमतेम 50 इकडे झुकलेला. अशी अंगकाठी असलेलो ह्यो माणूस नेमको इलो खंयसून, ह्यो मोठो प्रश्न आमका सगळ्यांका पडलो होतो. अशी आमची आपापसात कुजबूज सुरू झाली. तेवढ्यात आमच्या चुलत काकाचो मित्र बाळा काका तो पटकन म्हणालो, मरणा कोण का असेना, इलो असा त्या गावकऱ्यांबरोबरच, आणि तो म्हणताना आमका गावचो रस्तो दाखवते म्हणून, मग कशाक एवढं विचार करतास? चल रे बाबा, दाखव आमका रस्तो, आमका जाऊन दे, उभा राहून राहून कंटाळू इलो. मग आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत जाऊक तयार झालो.
तो जो माणूस होतो तो आमच्या पुढे चलत होतो आणि आम्ही सगळे त्यांच्या मागसून त्या पायवाटेन हळूहळू चलत होतो. तरी आम्ही रात्रीच्या 1:30च्या मनान थैना निघाला वसू. काही वेळ चालल्यानंतर माझ्या चुलत्याक म्हणजेच नंदूक जोराचा लघुशंकेक झाला. म्हणून तसा त्यांनी बाळाकाकाक सांगितल्यान. तसं बाळाकाका समोर चालणाऱ्या माणसाक म्हणालो, "ओ काका, जरा थांबा." तसे ते काका पटकन थांबले. तसं बाळाकाका नंदूक म्हणालो, "ए नंदू, जा बाजूक जाऊन पटकन, आम्ही थांबतोय." आणि जसा ते या वाक्य बोलतात तसं तो समोरचा माणूस पटकन म्हणालो, थंय लघुशंकेक जाऊ नको आणि अशा खयच्याव जागेचो विटाळ करूचो नसता. तो माणूस नेमका काय बोलत होतो ह्या काय आमका समजलं नाही, पण एवढा कळाला होता की थंय लघुशंकेक जाऊ नको असा त्याचा म्हणणं होता. तसं नंदू पटकन म्हणालो, "ठीक आहे काका, मग मी त्या पुढच्या झाडाकडे जाऊ काय?" तसे त्या माणसाचे लाल भडक डोळे आणि मोहून टाकणारी नजर इशाऱ्यांनी सांगूक लागली की ठीक आहे, थंय जा. तसं क्षणाचं विलंब न करता नंदू त्या झाडाच्या दिशेने धावाक लागलो. पण तेवढ्यातच बाळाकाका काय झालं काय माहिती, ते का अचानक दैवबुद्धी झाली आणि त्यांनी नंदूक जोरात हाक मारल्यान आणि म्हणालो, "थांब नंदू, हय नक्कीच काहीतरी वेगळा असा." तसं त्यांनी त्या माणसाक एक प्रश्न विचारल्यान. तो म्हणालो, "तुम्ही माका एक गोष्ट सांगा, हय उघड्यावर लघुशंकेक तुमका विटाळ वाटता आणि हय त्या मोठ्या झाडाकडे लघुशंका केला तर तुमका काय नाही, आणि या दोघांमध्ये असा कितीसा अंतर असा, आणि रात्रीची वेळा हय केल्या काय आणि थंय केल्या काय सारख्यात ना?" त्या काकाची ती वाक्य ऐकान त्या माणसाचे लाल डोळे काहीतरी सांगत होते. त्याच्या डोक्यात काहीतरी विचित्र चलत होता आणि ते का राग सुद्धा येऊक लागलो होतो. तसं तो पटकन म्हणालो, माका काय करूचा, तुमका जावया ता करा, मी तुमच्या मदतीसाठी इलवतय. तसं मी जरा हिम्मत करूनच त्यांका विचारलंय, "हो काकानो, तुमचं नाव काय असा?" तसे ते म्हणाले, महादेव कदम. तसे बाळाकाका म्हणाले, "अहो मग तुम्ही हैसरलेत ना, मग तुमका रस्तो दाखवक एवढं वेळ कशाक लागता?" तसं तो म्हणालो, अहो गावाक जाऊचा तर रस्तो शोधूक वेळ लागतलोच ना, आपण लय पुढे इलव. तसे सगळेजण पटकन म्हणाले, "पुढे इलव म्हणजे नेमके खय इलव, आणि या जागेचं नाव काय?" तसं तो म्हणालो, बागवाडी. बागवाडी असाही आणि हयच मी रवतय. त्या माणसाची ती वाक्य ऐकान बाळाकाका हादरूनच गेलो. तो पटकन आमका म्हणालो, "चला पटकन, हैना आपल्याक निघू गोया." असा मनान तो पळाक लागलो. त्याच्या पाठसून आम्ही सगळे जीव घेऊन पळाक लागलो. तसं तो माणूस होतो तो म्हणाक लागलो, अरे काय झाला, अरे तुमचं रस्तो थंय नाय, ह्या बाजूक तुमचा गाव असा, येवा मी तुमका वाट दाखवतय. पण आम्ही सगळे मात्र जीव घेऊन त्याच्यापासून लांब पळत होतो. आम्ही अक्षरशः एखादं चकवू लागल्याप्रमाणे त्या माणसाच्या मागे 3:30 वाजेपर्यंत फिरत होतो. सकाळी 4च्या आसपास आमका तो डांबरी रस्तो गावलो. डांबरी रस्तो दिसताच आमच्या सगळ्यांच्या जीवात जीविलो. मग हळूहळू थोडा थोडा उजेडाक लागला आणि मग आम्ही कसेबसे आमच्या गावाकडे जाऊन पोचलो. रात्रभर झालेल्या त्या जागरणामुळे सगळ्यांका चांगली झोप येत होती. सगळेजण घरात जाऊन तराट झोपले. दुपारी 12-12:30च्या दरम्यान सुद्या काल रात्री केलेली शिकार घेऊन घराकडे इलो. तसे बाबूचे बाबा त्या सुद्याक म्हणाले, "ती शिकार रवांदे बाजूक, तुझ्यावर फटकी इली ती, काल रात्री खय गेलं होतं आणि या पोरांका टाकून तुम्ही शिकारीक कसे काय गेलास?" तसे त्याच्यासोबत इलेले 2 गावकरी म्हणाले, "अहो आम्ही एकाच्या घरात बंदुकी आणि काडतुशी आणूक गेलो होतं, पण नेमके काडतुशी त्यांनी खय ठेवल्यान ते सापडत नाही होते. ते किती वेळ शोधत होतं आणि एका सगळ्यांका आम्ही व्हाळावरच थांबाक सांगितलेलं, आणि आम्ही जेव्हा बंदुकी आणि काडतुशी घेऊन इलो तेव्हा तरी व्हाळावर खय दिसत नाही होते. आम्ही त्यांका कितींदा हाक मारलो, पण हे काय आमका सापडले नाही. आमका वाटला की कंटाळान घराकडे वगैरे गेले असतील." तशी बाबूची आजी चांगलीच भडाकली आणि त्यांका म्हणाली,
अरे मेलेनू, शिराप पडली तुमच्या तोंडार ती. तुमका काय डोक्याचो भाग हा की नाय? ही पोरा सगळी नवीन होती, तेंका घराकडे येऊचो मार्ग तरी कळतलो काय? ही तुमच्यासोबत रात्री गेली हत, ती सकाळी पहाटे घराकडे येली. आजीची ती वाक्य ऐकान ते सगळे चाटच पडले. तसे ते आमका विचारूक लागले की तुम्ही नेमके खंय गेला होतास आणि रात्रभर काय केलास? तसं मी पटकन म्हणालय, अहो आम्ही ते व्हाळावरच थांबलो होतो, पण किती वेळ वाट बघून हे काय इले नाही. तेवढ्यात एक गावकरी गावलो, तो महादेव कदम. त्यांनीच आमका गावची वाट दाखवसाठी आपल्यासोबत नेल्यान. जसा माझ्या तोंडून महादेव कदम हे नाव ऐकताच सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सराकली आणि आजीन तर गाळयांचो भरी मारच केल्यान. आणि ती विचारूक लागली, तू नेमको नेत खंय होतो तुमका? तसा मी म्हणालय, त्याने आमका बागवाडीत नेल्यान होता. तो सांगा होतो की तो बागवाडीतच रावता, पण तेव्हा बाळा काका काय झालं काय माहिती, तो थैना आमका ओढत घेऊन येलो. तसा घरात संपूर्ण वातावरण एकदम शांत झाला. सगळ्यांका धक्कोच बसल्यासारखं वाटत होता. तेवढ्यात आबा म्हणाले, अरे तुम्ही काय बोलता असता तुमका समजता काय? अरे तुमका माहिती हा तो महादेव कदम कोण हा तो? अरे त्यांनी गावाच्या विहिरीत 6 महिन्यापूर्वी उडी मारून जीव दिल्यान. आणि बागवाडी म्हणतास ना, ती बागवाडी म्हणजे काय माहिता? स्मशानभूमी आ तिकाच बागवाडी म्हणतात. आबांची ती वाक्य ऐकान आमचे हातपाय थरथर कापाकत लागले. तशी आजी म्हणाली, अरे तो तुमका स्मशानभूमीकडे नेत होतो, रात्रभर तुमका थंय फिरवत होतो. तुमचा नशीब बलवत्तर म्हणून वाचलास रे बाबानू, नाहीतर आमका काय दिवस भोगूक लागलो असतो ता परमेश्वराकच माहिती रे बाबा. मी हात जोडतोय तुमच्या पुढे, तुम्ही परत त्या दिशेने जाऊ नको. आम्ही सगळेजण त्या भयानक काळ्या रात्रीतून सुटलो होतो. ती काळ्या रात्र तर संपली आणि आम्ही सगळे लहानाचे मोठे सुद्धा झालो. आणि आता त्यातल्या बऱ्याच जणांशी माझी भेट देखील होत नाही. पण महादेव कदम ह्यो भयंकर अनुभव आमच्यापैकी कोणच मरेपर्यंत विसरू शकत नाही होता, ह्या मात्र नक्की. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका हे अनुभव कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळीवेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.